तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनानिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेत मी सय्यद दत्तात्रय बोक्से इयत्ता 6वी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा टाकळवाडी जलसंवर्धन टाळायची गरज या विषयावर माझे विचार व्यक्त करत आहे। पाण्याला आपण जल म्हणतो, जो म्हणजे जन्मापासून आणि ल म्हणजे लयापर्यंत, जन्मापासून ते लयापर्यंत आपल्याला जे साथ देतं ते म्हणजे जल। मनुष्याच्या शरीरात 60 ते 70% पर्यंत पाणी असतं, म्हणूनच तर आपण पाण्याला जीवन असं म्हणतो। अगदी जन्माला येण्यापूर्वी आईच्या पोटात असताना पाणीच आपली काळजी घेते, मग जन्माला आल्यानंतर आपण पाण्याची काळजी घ्यायलाच हवी। मित्रांनो आणि मैत्रिणींनो, गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत चर्चेला जाणारा हा पाणी प्रश्न तेला पाठोपाठ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्वालाग्राही बनताना दिसतो। या शतकात युद्ध झाले तर ते पाण्यासाठीच होईल असे भाकी जागतिक बँकेचे उपाध्यक्ष डॉ. इस्माईल यांनी केले आहे। विधानसभा आणि लोकसभा यांमध्ये पाणी प्रश्नांमधून गदारोळ होतोय। शेती क्षेत्रात भावाभावांमध्ये पाणी वाटपावरून खून होत आहेत, सार्वजनिक तळांवर पाण्यासाठी मारामाऱ्या होत आहेत। हे सर्व पाहिल्यावर मला असं वाटतं तिसऱ्या महायुद्धाला भविष्यात नाही तर आताच कुठेतरी सुरुवात झाली। आणि महायुद्धापासून जर आपल्याला वाचायचे असेल तर साक्षरता आणि जलसंवर्धनाशिवाय दुसरा पर्याय नाही। नीती आयोगाच्या आताच्या अहवालानुसार 2030 पर्यंत आपली पाण्याची गरज ही दुपटीने वाढणार आहे। याचाच अर्थ काही लोक पशु पक्षी पाणी वाचून तडफडून मरून जातील। निसर्गातला फुकटचा आम्हाला विकत घ्यावा लागतंय, गरिबांना हंडाभर पाण्यासाठी वनवन करत भटकावं लागतंय। दुष्काळाच्या अवकृपेने तुमचे आमचे वांदे झाले, दुष्काळाच्या अवकृपेने तुमचे आमचे वांदे झाले। टँकर आणि बिसलेरी वाल्यांचे दाम मात्र दुप्पट झाले। त्यांच्यासाठी पाण्याचा पैसा पण आपल्यासाठी पैशांचे पाणी आहे। धावणाऱ्या टँकर मागे एक वेगळीच कहाणी। पण एक लक्षात ठेवा, ज्या मानवजातीने परत ग्रहावर माणूस यशस्वीरित्या उतरवला त्या मानवजातीला अजून पाणी निर्माण कसे करता येते याचा शोध लावता आला नाही। म्हणजे आपल्याला जे निर्माण करता येत नाही त्याचा आपण कमीत कमी काटकसरीने वापर करू शकतो। कारण आजची बचत ही उद्याचा आधार। भूजल संवर्धनाचा करूया निर्धार, भूजल संवर्धनाचा करूया निर्धार। म्हणून आताच पाण्यात कपात करा, नाहीतर भविष्यात कपात पाहिजे। इस्रायल सारख्या देशात भारतापेक्षा 10% पाऊस पडून देखील तिथे नंदनवन करू शकतं, कारण त्याचं वॉटर मॅनेजमेंट, त्याचा पाण्याविषयीचा अभ्यास एवढा पक्का आहे की एकदा नळातून पाणी पडलं की ते 7 वेळा रियूज आणि रिसायकल होऊनच बाहेर पडतं। म्हणूनच शेती क्षेत्रात ठिबक सिंचन आणि तुषार सिंचनाचा वापर करा, जलसंवर्धनासाठी जलसंधारण करा। फार काही वेगळे करण्यापेक्षा याच गोष्टी वेगळ्या पद्धतीने करा। एकांकिका, पथनाट्य, जलदिंडी या माध्यमांद्वारे जनजागृती करा, तेव्हाच लहान मुलांमध्ये रुजलेल्या या जलसाक्षरतेच्या रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर होईल। कृत्रिम पावसासाठी रडाचा वापर करून लाखोंचा चुराडा होऊ द्यायचा नसेल तर सरफेस रेन वॉटर हार्वेस्टिंग, रूफ रेन वॉटर हार्वेस्टिंग तयार करून ब्लड बँक, मनी बँक याप्रमाणे वॉटर बँक तयार करा, तेव्हाच पाणी नष्ट होईल। दो बूंद जिंदगी के हे वाक्य फक्त पोलिओपुरतं मर्यादित न राहता त्याचं महत्त्व पर्यंत पोहोचू द्या। म्हणूनच आपली वाणी आणि पाणी जपून वापरा, कारण पाणी तुमचा वर्तमान काळ आणि पाणी तुमचा भविष्यकाळ सुरक्षित ठेवेल। चला तर मग तुम्ही आम्ही साऱ्या